आणि आता आपल्या शेवट म्हणजे 5व्या मूवीबद्दल बोलणार आहोत, ज्या मूवीने नाही काय एका फिमेल इंडियन ॲक्ट्रेसचं पूर्ण करिअरच चेंज करून टाकलं. म्हणजे तो तुझ्या लाईफचा पूर्ण टर्निंग पॉईंट असणार, ज्याने तिला नॅशनल अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे. आणि त्या पिक्चरचं नाव आहे, जेव्हा आपण म्हणतो की बॉलिवूड एखादा रिमेक करणार आहे कुठल्या मूवीचा, तर तुमच्या मनात काय येतं? बॉलिवूड कदाचित साऊथचा रिमेक करत असेल, हॉलिवूडचा करत असेल. पण बॉलिवूडचे काही रिमेक्स जे बिग्गेस्ट ब्लॉकबस्टर बनलेत, आणि जर मी ते तुम्हाला म्हणू की त्यांनी कोटीने कोटी पैसे कमविलेत आणि त्यातले काही नॅशनल अवॉर्ड्स पण जिंकलेले आहेत, आणि ते आपल्या मराठी सिनेमाचे रिमेक आहेत, तर काय रिॲक्शन असेल तुमचं? तर आज आपण असे 5 चित्रपट बघणार आहोत जे बॉलिवूडने मराठी सिनेमाकडनं रिमेक केले गेलेले आहेत. आणि ते म्हणजे फक्त रिमेकच नाही, पण त्याचे काही काही सीन्स ॲक्च्युली फ्रेम बाय फ्रेम कॉपी केलेले आहेत. हां, तर नंबर 1ला येतो रोहित शेट्टींनी बनवलेला 2008मध्ये गोलमाल रिटर्न्स. जसं तुम्हाला जर स्टोरी लक्षात असेल की अजय देवगण जे असतो ना, ते नाही का म्हणजे एक खोट्यांचा नाही का जाळ रचतो करीना कपूरसमोर, आणि तो तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की मी तिच्यावर चीट करत नाही आहे. आणि ह्याच्यातच जे ह्युमर, कॉमेडी आणि जे बी सगळं कॅओटिक माहोल असतो, तो खरा तर ओरिजिनल नाही आहे. तो रिमेक केले गेलेला आहे पूर्ण प्लॉट 1989मध्ये बनलेली फेकाफेकीचा, ज्यात आपल्याला लेजेंडरी डुओ बघायला भेटतो लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफचा. आणि मला सांगायची गरज नाही, जर त्याच्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ आहेत तर तो किती भारी पिक्चर असू शकतो. जिथं जर बघायला गेलं ना, फेकाफेकी इतका जुना पिक्चर ना की तिथं बजेटचा इश्यू आलतो. आणि इथं जर तुम्ही बघता ना, रोहित शेट्टीपाशी एक चांगलं बजेट पण होतं, आणि त्यातसुद्धा ते नाही का मानले जातात नाही का त्यांची गाडी उडवण्यासाठी, म्हणजे ग्रँड स्केलवर ॲक्च्युली मूव्ही करण्यासाठी. आणि ते त्या टायमाला पॉसिबल नव्हतं. तरीसुद्धा नाही का तुम्ही बघताना तुम्हाला सगळ्यात जास्त पिक्चर कुठला आवडला असेल तर तो फेकाफेकी आहे. म्हणजे कमी बजेट असून, ग्रँड स्केल नसून, इतका सुंदर पिक्चर बनवणं ह्यालाच तर कला म्हणतात, आणि आपल्या मराठी सिनेमामध्ये आधीपासूनच आहे. तर आता बोलूत मूवी नंबर 2 बद्दल, जिथं 2008मध्ये आलेली पेइंग गेस्ट नावाची बॉलिवूड मूवी, ज्याच्यात श्रेयस तळपळे सुद्धा आहे आणि तो एक मराठी कलाकार आहे. आणि त्या पूर्ण मूवी तुम्ही जर बघता, त्याची स्टोरी तुम्हाला आठवत असेल तर सांगतो की 4 मित्र असतात आणि त्यांना रेंटवर राहण्यासाठी एक घर पाहिजे असतं. पण जो लँड ओनर असतो, जो की घर मालक असतो ना, तो म्हणतो की फक्त मॅरिड कपल्सच इथं अवेलेबल आहेत, बाकींसाठी घर अवेलेबल नाही आहे. आणि त्यानंतर ते चौघं काय करतात, तर त्या चौघांपैकी 2 जण नाही का मुलींचा वेश घेतात, म्हणजे बायका बनून जातात, आणि ते असं प्रिटेंड करतात की आम्ही नवरा बायको आहेत आणि त्यांच्या घरात जातात. हे तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल आहे ना? तर तुम्ही मनात जोरात म्हणत असाल की अरे अशी ही बनवा बनवी ह्या चित्रपटचा रिमेक केला त्यांनी. हो, त्याच चित्रपटाचा रिमेक केला गेलेला आहे. आणि तो पिक्चर मराठी कॉमेडी कल्ट, वन ऑफ द लेजेंडरी मूवीज इन द मराठी सिनेमा तो आहे, ज्याच्यात आपल्याला सचिन पेळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे ट्रिओ बघायला भेटतात. आणि ती जी सिच्युएशनल कॉमेडी तुम्ही बघता, म्हणजे मी डिस्क्राईब करू शकत नाही त्या मूवीला. म्हणजे तो एकमेव असा पिक्चर आहे जो नाही का सगळ्या त्यांच्या आईवडिलांसोबत नाही का लेकरांनी सुद्धा तो पिक्चर बघितला आणि एन्जॉय केलेला आहे. पण जर तुम्ही एक नोटीस करताना की पेइंग गेस्ट मूवीमध्ये का त्यांनी खूप ग्लॅमर ॲड करायचा प्रयत्न केला आहे. ते मॉडर्न सेट्स, ते 2000च्या काळातले ते बॉलिवूडचे साऊंड ट्रॅक्स, आणि इतकं सगळं करून सुद्धाही त्यांनी म्हणजे कितीही स्क्रिप्टला मॉडिफाय करायचा प्रयत्न केला, तरी सुद्धाही नाही का त्यांनी आयकॉनिक अशी ही बनवा बनवीला बीट काय क्लोज सुद्धा नाही आली, इतकी मस्त होती अशी ही बनवा बनवी. आणि आता ह्यावरच आपण आपल्या पुढच्या नंबर 3 मूवीवरती वळूया, जो की आहे धडक, जे की 2018मध्ये आलेली मूवी आहे. आणि तो रिमेक झाला आहे आपल्या वन ऑफ दी हायेस्ट ग्रॉसिंग मूवी, ज्यांनी 100 कोटी पहिल्यांदा क्रॉस केले ते मराठी इंडस्ट्रीमध्ये. हां, सायराटचा, जी की 2016मध्ये आली ती, नागराज मंजुळे सरांनी बनवली होती ती चित्रपट. आणि ज्यात नाही का इतके रॉ, म्हणजे एकदम अनफिल्टर्ड जे पूर्ण गावाचं पूर्ण वातावरण त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला गेला आहे. आणि वरनं जे स्ट्रगल असतो, रुरल स्ट्रगलिंग, की नाही का म्हणजे काय करावं लागतं ते प्रेमासाठी, ते त्यांनी नाही का ते बॅकड्रॉप सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या. आणि ती स्टोरी नाही का इतकी त्यांनी ग्राउंडेड होऊन बनवली ना, ओव्हर द टॉप गोष्टी दाखवल्या ना, सिनेमॅटिक काही सुद्धा एवढं नाही. त्यांनी फक्त प्युअरली स्टोरी मांडायचा प्रयत्न केला विथ रॉ. म्हणजे जर तुम्ही सायराटला बघता ना, तर त्याच्यातलं तुम्ही गावातलं वातावरण बघा, जे रॉनेस्ट होण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे सरांनी केलता. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकतात. ॲक्टर्स पण त्यांनी गावातले एकदम नॉर्मल मुलगा आणि मुलगी उचलले त्यांच्या कास्टिंगसाठी. आणि ती स्टोरी बघू शकतात, जी की कुणी बिन मराठी माणूस नाही का एकदम रिलेट करणं का, तर एकदम सिनेमॅटिक पण एकदम ओरिजिनल लोकेशन्स विथ रॉ अँड रिअलिस्टिक. आणि जे पण गावातलं जे कास्ट अँड रुरल स्ट्रगल असतो ना, ते सगळं त्यांनी दाखवलं आणि त्यामुळेच लोकांनी ते कनेक्ट केलं. पण जर तुम्ही धडकला बघता ना, तर करण जौहरने नाही का जान्हवी कपूरला लॉन्च करायचं म्हणून फक्त एकदम
मॉडर्न सेटअप्स आणि त्यांनी नाही का तुम्ही बघता राजस्थानचे एकदम आलिशान आणि एकदम सिनेमॅटिक इतकं म्हणजे त्यांनी ते जे रॉ स्टोरी नाही का त्याला त्यांनी नाही का फॅशनच्या ह्याच्यात डुबिलं बाहेर काढलं आणि एकदम नाही का असं जवळपास परसलंय की बाबा जान्हवी कपूरला काही त्रास नाही झाला पाहिजे ती आत्ता आलेली आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि फक्त मित्रांनो एवढीच गोष्ट की त्यांनी जे ग्लॅमर दाखवायचा प्रयत्न धडकमध्ये केला ना तो कसा कनेक्ट करीन माणूस कसा करीन कनेक्ट जिथं नाही का मेन सोल सायराटची होती की ते जे वातावरण ते ज्यांनी प्युअर इमोशन्स त्यांनी दाखवले गावातली ती रॉ एकदम रॉनेस तर तीच तर सोल होती आणि तेच जर तुम्ही काढता त्याच्यातनं तर कसं चलन. हा म्हणजे ही तर अशीच गोष्ट झाली शेतात बसलो आणि पिझ्झा खाल्ला आहे का नाही. आणि आता ह्यासोबतच आपण पुढे वाढत आहोत आपल्या मूवी नंबर 4 वरती पोस्टर बॉयज ज्याच्यात लीडिंग मध्ये आपल्याला दिसतात श्रेयस तळपडे सनी देओल बॉबी देओल आणि हे ठिकाण आपल्याला मेन लीड मध्ये दिसत आहेत. जिथं श्रेयस तळपडे तो पिक्चर डायरेक्ट सुद्धा केलता प्लस त्याच्यात ऍक्टिंग पण केलती. पण जर तुम्ही बघता तो पिक्चर रिमेक झाला आहे 2014च्या पोस्टर बॉयज पासून तर त्याच्यात नाही का आपले श्रेयस तळपडेनेच प्रोड्यूस केला आहे त्या पिक्चरला आणि रिअल इन्सिडेंटवरती बेस तो पिक्चर होता. म्हणजे ह्याला जर मी इन शॉर्ट सांगू ना मराठीचा पिक्चर चांगला आणि बाप होता पण हिंदीचा पिक्चर वाईट बी नव्हता ही अशी गोष्ट झाली. आणि आता आपल्या शेवट म्हणजे 5व्या मूवीबद्दल बोलणार आहोत ज्या मूवीने नाही काय एका फिमेल इंडियन ॲक्ट्रेसचं पूर्ण करिअर चेंज करून टाकलं. म्हणजे तो तुझ्या लाईफचा पूर्ण टर्निंग पॉईंट असणार ज्याने तिला नॅशनल अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे. आणि त्या पिक्चरचं नाव आहे मिमी 2021 मध्ये बनवलेली मूवी ज्याच्यात इतकं हार्ट टचिंग इमोशन्स आणि जी आईची माया असती ना ते त्याच्यात इतकं सुंदर प्रकारे दर्शवलं गेलेलं आहे. पण तो पिक्चर तो पूर्ण इमोशनल कॉन्सेप्ट आहे एका मराठी फिल्म ज्याचं नाव आहे मला आई व्हायचे. 2011 मध्ये हा पिक्चर आलता ज्याला मराठी बेस्ट फीचर फिल्मसाठी बी नॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे. आणि बॉलिवूडनी काय नाही बॉलिवूडनी ते इमोशनल कॉन्सेप्ट उचलला AR रहमानचं म्युझिक टाकलं आणि कमर्शियल कॉमेडी ॲड केली आणि बनला मिमी द परफेक्ट हिंदी मूवी. तर या सगळ्या गोष्टींनी आपल्याला काय कळतं मराठी सिनेमा आधीपासूनच बादशान बाप होता ज्यांनी आधीपासून इतके स्टोरी ड्रिव्हन इतके गोल्ड माइन्स इतके इन्क्रेडिबल मूवीज ज्याच्यात इतक्या सुंदर प्रकारे स्टोरी दर्शवली गेली आहे हे आधीपासूनच आपल्याला मराठी इंडस्ट्री आपला मराठी सिनेमा देत आला आहे. पण बॉलिवूडने त्याचा रिमेक करून नाही का असं दाखवलं की कदाचित त्यांचीच ती ओरिजिनल आहे. बऱ्याच लोकांना ह्यांच्यातले जे रिमेक्स वगैरे असते ना ते माहीत नसते आणि ह्यांच्यातले कुठल्या रिमेकनी जास्त तुम्हाला शॉक केलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि फक्त एवढंच नाही अजून पण आहेत रिमेक्स जे की बॉलिवूडने आपल्या मराठी इंडस्ट्रीतनं घेतलेले आहेत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा पार्ट 2 मी नक्की दुसरा पार्ट आणि भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.